नमस्कार, मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या, राम लक्ष्मणाच्या, असे म्हणत वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत गाईला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गायीची आणि वासराची पूजा केली जाते. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस. त्यामुळे या दिवसाला वसुबारस असं म्हटलं जातं. हा सण महाराष्ट्रासह भारतातील इतर काही राज्यांमध्येही साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रात वसुबारस म्हणून, तर गुजरात आणि आंध्र प्रदेशात वाघबारस, तर काही राज्यांमध्ये गोवत्स द्वादशी म्हणून ओळखला जातो आणि साजरा देखील केला जातो. गावाकडे या दिवशी गायीची व तिच्या वासरांची स्नान घालून फुले व हार घालतात आणि व्यवस्थितरित्या पूजा करून आरती केली जाते. दिवाळीला जो फराळ केला जातो तो देखील गायीला नैवेद्य म्हणून दिला जातो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पुरणपोळीचा देखील नैवेद्य देतात. या दिवशी अंगणात तसेच शहरी भागात घराच्या बाहेर रांगोळी काढायला सुरुवात केली जाते. या दिवशी गायीच्या शेणापासून गायी, म्हशी, गवळणी, 5 पांडव असे बरेच काही बनवले जाते. शहरी भागात मातीने बनवलेल्या गायी वासरांची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि संतती सुख मिळते. वसुबारस हा मातृत्वाचा सण आहे. तर तुमच्याकडे वसुबारस कशा प्रकारे साजरी केली जाते व कोणत्या पारंपरिक पद्धती वापरल्या जातात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.